मिळते का मंत्री साहेब इथं येणार आहेत हे असं आम्हाला कळालं. मग त्या हिशोबाने आम्ही निवेदन देण्याकरता तिथं गेलो होतो. तर त्या ठिकाणी वडिलांना छातीमध्ये दुखू लागलं आणि त्यांना तिथंच अटॅक आला. मग त्यानंतर त्यांना आम्ही घेऊन इथं दवाखान्यामध्ये आलो. डॉक्टर साहेबांनी PCR वगैरे दिला. तर PCR नंतरसुद्धा काही नाही झालं आणि वडिलांचा पण सुद्धा मृत्यू झाला. काही आर्थिक मदत मिळेल ह्या उद्देशानं आम्ही तिथं गेलेलो, पण आमच्यावर हे दुःखाचा डोंगर आणखी कोसळला. आधी तो कोसळलेलाच होता, पण त्याहून खूप जास्त हा कोसळला. त्या उद्देशाने आम्ही तालुकाध्यक्षांची चर्चा केली होती आधी आणि त्यांना बोललो होतो. नंतर आता जिल्हाध्यक्ष मुळीक साहेब, डॉक्टर थोरात साहेब हे ते येऊन इथं आमचं सांत्वन करून गेलेले आहेत आणि त्यांनी कळवलं की जी शासनाकडून काही आर्थिक मदत जी होऊ शकते ती आम्ही सर्वतोपरी करू आणि या तुमच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्यासाठी काही बळ मिळेल जेणेकरून. तुमच्यासोबत कोण कोण होतं निवेदन देण्यासाठी? आणि नेमकं गर्दी पण खूप मोठी होती, उष्णता पण खूप मोठी हो होती, काय तसा त्रास झाला का, नेमकं काय होतं? त्यांचा मी, माझा भाऊ, आम्ही होतो तिथे. भाऊजाई होती, तिचे मुलं होते. जो भाऊ आमचा वारला तिची पत्नी आणि तिचे मुलंसुद्धा होते, वडील होते. उष्णतामुळं सुद्धा त्यांना असं दम छाटल्यासारखं व्हायला लागलं आणि त्यातच त्यांना अटॅक आला. भाऊ आणि आमचा भाऊ आणि त्याचे मुलं आणि इतर नातेवाईक असे आमच्या मामाच्या इकडे धनेगावला तिथं गेलेले होते. मग तिथून परत येताना म्हटले की आपण तळं पाहून जाऊ. तिथं गेल्यानंतर थोडं पाण्यात गेल्यानंतर त्याच्या मुलीचा पाय सटकला आणि ती पाण्यात बुडू लागली. त्यानंतर भावालासुद्धा पोहता येत नव्हतं, पण स्वतःची मुलगी असल्यामुळे त्याने उडी घेतली आणि तिला बाजूला सारले आणि स्वतः बुडून गेला. मग त्या दुःखातून आम्ही सावरलोच नव्हतो आणखी, तर हे दुःख झालं. काही आर्थिक मदत मिळते